नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती खास आहे. त्याचं कारण असं की कोकणातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की नेहमी असं म्हटलं जातं कोकणची माणसं साधी भोळी, कुठेतरी त्याच प्रवृत्तीचे वरून हे असे फणसासारखे काटेरी टोकदार वक्तव्य कायम करणारे, पण आतून अतिशय मधुर मधाळ आणि असे फणसाच्या गरासारखे असणारे असे भास्करराव जाधव आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटर मध्ये. नमस्कार नमस्कार, धन्यवाद धन्यवाद. भास्कर जाधव, तुमच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की भास्कर जाधव हे राजकारणामधलं एक अभ्यासू असं नेतृत्व आहे. परखड मतं कायम तुम्ही मांडत असता आणि भास्कर जाधव हा असा एक तुफान आहे की ज्याला वेसण घालणं अद्याप कुठल्या नेत्याला जमलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या खास शैलीसाठी कायमच जाणले जाता भास्कर जाधव. तुम्ही खास कविताही करता, टोलेबाजी करता. कसं काय जमतं हे सगळं? पहिली गोष्ट अशी आहे की मी राजकारणामध्ये असलो तर राजकारणामध्ये दोन गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. एक, तुम्हाला खोटं बोलण्याची हातोटी आणि त्याचबरोबर दिलेलं आश्वासन, दिलेला शब्द न पाळण्याची प्रवृत्ती. ह्या दोन गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत असं म्हणतात, पण या दोन्ही गोष्टींमध्ये मी नापास आहे. एक तर आयुष्यामध्ये कितीही काही कशाही अडचणी आल्या तरी खोटं बोलायचं नाही आणि दिलेली वेळ कधी चुकवायची नाही. इतके वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जर मी एखाद्याला 10 वाजता कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितलं तर 10ला 5 मिनिटं असतानाच मी पोहोचणार. उशीर जरी 5 मिनिटं होणार असेल तरी समोर माझा फोन जाईल, मला 5 मिनिटं वेळ होणार आहे, तुम्हाला थांबण्यासारखं शक्य असेल तर थांबा, नाही तर कार्यक्रम सुरू करा. हा एक माझ्यामध्ये दोष आहे असं म्हणा. खरं तर हा दोष नाहीये, आणि त्यामुळं दुसरी गोष्ट, एखादं काम जर माझ्याकडून होण्यासारखं असेल तर मी तिथल्या तिथं होय म्हणतो, होण्यासारखं नसेल तर मी नाही म्हणून सांगतो सरळ. राजकारणामध्ये बघतो, करतो आहे, सांगितलंय, ह्याला सांगितलंय, त्याला सांगितलंय, अशी काहीतरी वेळ मारून नेणं म्हणजे समोरचा माणूस दुखावत नाही अशी एक समज आहे. परंतु मी तशा पद्धतीनं काही वेळ मारून कधीही घेऊन जात नाही. थोडंसं ज्यांना नवीन असतील त्यांना थोडंसं कटू वाटतं, पण माझ्या स्वभावाची आता जवळजवळ सर्वांनाच सवय झाली आहे, पारख झाली आहे. त्यामुळं थोडंसं माझं बोलणं रोखठोक असतं, ही गोष्ट खरी आहे. परंतु असं काही फार कोणाला कठोरपणे मी बोलतो असं नाही. पण असा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र मुकला असं वाटतं का तुम्हाला? अशा विरोधी पक्षनेत्याला मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु ह्या विषयावर मी पहिल्यांदा बोलतोय आणि मी मॅडम तो आपल्या चॅनल समोर बोलतोय. थोडस 2024ला निवडणूक झाली त्यानंतर हे सरकार, मला माझ्या पक्षानं सांगितलं की आमचा विरोधी पक्ष नेता पदाचा उमेदवार भास्कर जाधव, आणि मग मला ते विरोधी पक्ष नेतेपद देतील म्हणून थोडंसं मी सौम्य आणि संयमानच चाललो होतो. मी आजही तुम्हाला सांगतो की त्यांनी मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अगर न द्यावं, पण अध्यक्षांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांना जर समन्याय दिला, समान न्याय दिला आणि विधिमंडळाचं कामकाज हे नियमानुसार जर चालावं असं त्यांनी बघितलं किंवा विरोधी पक्षाकडे थोडं अधिक लक्ष दिलं, तर मी तुम्हाला आज सांगतो, सत्ताधारी पक्षाचे लोक संख्येनं किती असू देत, मी त्यांना दे माय धन्नी ठाई केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आत्ताच सांगतो. पण अधूनमधून तुम्ही ते दाखवत असता. संधी मिळाली की सोडत नाही मी, परंतु थोडस अध्यक्षांनी आणि मला सुद्धा आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की थोडे दिवस जरा संयमानं घे, आपल्याला ते विरोधी पक्ष नेतेपद देतील, एकदमच तू जर आक्रमकपणा दाखवलास तर थोडस अडचणी होतील. अर्थात मी काय आज नवीन नाहीये सभागृहामध्ये. अडचण कोणी केली तुमची? पक्षानं? नाही, पक्षानं अडचण केली असं नाही, पक्षानं अडचण नाही केली, परंतु थोडं मिळेपर्यंत थोडं संयमाने घे सांगितलं. पण यांच्याकडे ती सभ्यता नाहीये. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, हे किती काही म्हणू देत, हे मला विरोधी पक्ष नेतेपद देऊन माझ्याशी सामना करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस नाही. मी चॅलेंज देत आहे. हो, 100% चॅलेंज देतोय
की त्यांनी मला करून बघावा या विरोधी पक्ष नेता. त्यांचं कितीही संख्याबळ असू दे, नियम, कायदा, अभ्यास, वक्तृत्व आणि अनुभव याचं पुरेपूर दर्शन मी महाराष्ट्राला घडवेन. पुरेपूर महाराष्ट्राला दर्शन घडवेन. पण ती संधी मिळाली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळणं ते कठीण आहे. तुमच्याकडे संख्याबळ नाही असं म्हणतात ते, म्हणून तुम्हाला संधी नाही. साफ खोटं बोलतात ते. आता बोलायचे बंद झाले, पूर्वी बोलत होते. अजूनपर्यंत असा एक प्रघात होता, अजूनपर्यंत असा एक समज होता की एकूण सदस्य संख्येच्या 1 सदस्य हे ज्या पक्षाकडे आहेत त्यालाच विरोधी पक्ष नेतेपद देता येतं, अन्यथा देता येत नाही. परंतु मी त्यांच्याकडून सचिवालयाकडून, विधिमंडळ सचिवालयाकडून लिहूनच घेतलेला आहे. म्हणजे त्यांना मी घटनेचा आधार दिला. आपली जी भारतीय संविधान जे आहे त्या संविधानामध्ये विरोधी पक्ष नेता निवड करण्याचे निकष काय आहेत ते त्यांना मी दाखवून दिलं. पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या झालेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते संदर्भात काय डिबेट झाला तोही मी सांगितला. पूर्वीची महाराष्ट्राची परंपरा काय होती तीही मी सांगितली. आणि हल्ली अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये एकूण 70 आमदारांच्या सदस्य संख्येमध्ये आप आदमी पक्षाचे 67 आमदार निवडून आले होते आणि भाजपाचे फक्त 3 सदस्य निवडून आलेत. मग 3 हे 1 कुठे होतात? त्यामुळे घेताना तुम्हाला कायदा आणि तुम्हाला नियम आठवत नाही आणि देताना कशा आठवतात हे जेव्हा मी लक्षात आणून दिलं त्यावेळेला मला सचिवालयाने लिहून दिले की अशा पद्धतीची सदस्य संख्येची अट नाही. जो विरोधी पक्ष संख्येनं मोठा आहे त्याच्या पक्षाकडून जे नाव येईल त्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अध्यक्षांनी आणि सरकारनं नाव घोषित करावं अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. पण सध्या सरकार काय तुम्हाला माहितच आहे. नियम, कायदा. पक्षानं द्यावं ना तुमचं नाव. दिलं ना, 1 वेळा काय 4 वेळा दिलं. पक्षानं स्वतः माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सहीनं पत्र दिलं, अध्यक्षांना दिलं, आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं. आम्ही तिन्ही पक्षाचे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना भेटलो. त्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो. आत्ता परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी पुन्हा रिमाइंडर दिलं. गेल्या अधिवेशनमध्ये पण दिलं. आम्ही देतोय, ते नाही म्हणत नाहीत, पण ते करत नाहीत. बर. भास्कर जाधव, गुहागर हा आपला मतदारसंघ आहे आणि गुहागरसाठी मला असं वाटतं जंग तुम्ही आधी देखील पछाडलेली आहे. निवडून आलात तेव्हा देखील आणि आजही तुम्ही गुहागरच्या जनतेसाठी काम करताय, पण त्यांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीयेत. आणि मेन म्हणजे खास करून गणपतीमध्ये येणारा जो ओघ असतो त्याला अजून तितकंसं ॲब्झॉर्व करण्या इतके रस्ते आपले मजबूत किंवा तितके मोठे रस्ते वाइंडनिंग तेवढं नाही झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे आणि खास करून तिकडच्या बाजारपेठा आणि त्यांचे सगळे प्रश्न यांच्याकडे आपण कसं पाहता? असं आहे की मुळामध्ये गुहागर तालुका हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासापासून कोसो मैल दूर राहिलेला तालुका होता. आम्ही ज्या वेळेला त्या गुहागरमध्ये गेलो त्यावेळेला एकाच पक्षाचे आणि एकाच घराण्याचा आमदार सातत्यानं लोक तिथले निवडून देत होते. तेव्हा मला जी समज अशी होती की या तालुक्यामध्ये आपल्याला फार काही काम करण्याची संधी नाही, कारण एकाच पक्षाच्या आणि एकाच घराण्यातल्या लोकांना हा तालुका निवडून देतोय. पण ज्या वेळेला मी तिथे फिरायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही या तालुक्यांमध्ये, चिपळूणमध्ये मी आमदार होतो 2 वेळेला, तिकडे आम्ही विकासात्मक कामं जी बघितली ती आणि गुहागरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि माझ्या लक्षात आलं की या तालुक्यामध्ये काम करण्याची खूप संधी आहे मोठी. आज तुम्ही गुहागरमध्ये जा, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते बघा आणि गुहागर तालुक्यातले रस्ते बघा. या तालुक्यामध्ये पूर्वी फक्त 2च रस्ते पीडब्ल्यूडी वर्ग केलेले होते आणि बाकी सगळे रस्ते जिल्हा परिषदेकडे होते. जिल्हा परिषदेकडे फंड्स नाहीत आणि म्हणून आपण ताबडतोब निवडून गेल्याबरोबर आणि आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी दिल्याबरोबर मी संपूर्ण माझ्या मतदारसंघाचा एक मास्टर प्लॅन तयार केला. आज सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, शाळा असेल, मच्छीमारी बांधव असतील, त्यांच्या संदर्भामधल्या संरक्षण भिंती असतील, त्यांच्या जेटी असतील, त्यांना मच्छी सुकवण्याकरता ओटे असतील, त्यांच्या घराखालच्या जमिनी असतील, त्यांच्या पाणी योजना असतील, आपण ह्या पूर्णपणे मार्गी लावलेल्या आहेत.
1982 मध्ये तुम्ही राजकीय कारकीर्द तुमची सुरू केलीत. 1992 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपण निवडून आलात आणि त्यानंतर ही जी घौडदौड आहे तुमची ही चालूच आहे. शिवसेनेतून तुम्ही सुरुवात केली होती आणि 95 ते 99 यामध्ये चिपळूणमधून तुम्ही निवडून आलात. 2004 मध्ये मात्र आपल्याला पक्षांतर्गत काही गोष्टी होत्या, घडल्या, त्यामुळे शिवसेना सोडावी लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश केलात. हा जो ट्रान्झिशनचा काळ होता तो कसा होता आणि काय त्यावेळी वाटलेलं आणि राष्ट्रवादीच का त्यावेळी निवडली गेली? असं आहे की मुळामध्ये आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकारणात कोण नाही. माझ्या आईच्या घराण्यामध्ये कोणी नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोण नाही. त्यामुळे राजकारण कशाला म्हणतात हेच आम्हाला माहित नाही खरं सांगायला गेलं तर. परंतु त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या अशा निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळेला नागेश पवार म्हणून इथं मुंबईतून 5 वेळा निवडून गेलेले शिवसेनेचे नगरसेवक होते. ते नागेश पवार असतील, आमच्या गावातले भाऊ पंडित असतील, शंकरराव शिंदे असतील, बलराम शिंदे असतील, एकनाथ घाग असतील, विजयराव शिर्के असतील, भाऊ सावंत असतील किंवा श्रीपत मोरे असतील, यांनी मला भेटून, माझ्या वडिलांना भेटून मला एक राजकारणामध्ये पहिल्यांदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यावेळेला 1992 साली मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आलो. त्यावेळेला आमचे नेते आताचे सुभाषराव देसाई जे आहेत हे आमचे जिल्हा नेते होते. मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, आमच्या तालुक्यातून मी एकटाच निवडून आलो होतो, बाकी सगळे आमचे पडले होते. पण तिथं गेलो तेव्हा विजयराव साळवी आमचे जिल्हा प्रमुख होते रत्नागिरीचे. त्यांनी आणून राजाभाऊ लिमये जे अध्यक्ष झाले त्यांच्या हातात पत्र दिलं बाळासाहेबांच्या सहीचं, की विरोधी पक्षनेता माझा भास्कर जाधव राहील. बाळासाहेबांचं माझ्यावर अल्लोट प्रेम होतं. 1995 साली सुद्धा बाळासाहेबांनी निवडून आलेल्या उमेदवाराला बाजूला केला आणि मला उमेदवारी दिली. मनोहर जोशी सर त्यावेळेला सांगत होते की भास्करला जर आपण उमेदवारी दिली तर सगळे मराठा होतात आणि ओबीसी समाजाचा माणूस निवडून आलेला त्याला आपण बाजूला केलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि आपले सगळे उमेदवार पडतील आणि सत्ता येणार नाही. तेव्हा बाळासाहेबांचे उद्गार फार मोठे होते. आज प्रत्येक जण जो जातीपाती करता भांडतोय ना, बाळासाहेबांनी सांगितलं, पंत मला सत्ता आणायची आहे पण जातीपातीचा विचार करून मला सत्ता आणायची नाही. भास्कर कार्यकर्ता आहे की नाही एवढं फक्त सांगा. मनोहर जोशी म्हणाले एक उत्तम कार्यकर्ता आहे. सत्ता गेली तरी चालेल, मी संध्याकाळी भास्कर जाधवच्या नावाची घोषणा करणार. एक ओबीसी समाजाचा निवडून आलेला माणूस बाजूला करायचा आणि माझ्या रूपाने सगळेच्या सगळे मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे, हे धाडस फक्त बाळासाहेबच करू शकतात. सगळे मराठा आमदार असताना अनंत गीते नावाच्या एका कुणबी समाजाला माणसाला खासदार केला उभा करायचा, हे धाडस फक्त बाळासाहेबच करू शकत होते. तिथून माझी घोडदौड सुरू झाली. 2004 साली आपण म्हटलात त्याप्रमाणे वितुष्ट आलं. का आलं? वितुष्ट आलं खरं तर दुर्दैव. माझ्यासारखा आक्रमक माणूस, माझ्यासारखा शिवसेनेला करता वाहून घेतलेला माणूस, अनेक संकट, अनेक केसेस अंगावर असलेला माणूस, त्याला शिवसेना सोडावी लागते ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आणि मग त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, अरुणभाई गुजराती त्यावेळेला त्या राज्याचे अध्यक्ष होते, अजितदादा पवार महाराष्ट्र बघत होते. तुम्हाला सांगतो, मनाचा मोठेपणा म्हणजे माझा स्वतःचा मोठेपणा मला सांगायचा नाही, पण मी पक्षात यावं म्हणून पवार साहेबांनी 3 बैठका घेतल्या. 3ही बैठकांमध्ये मी नाही सांगितलं मी येणार नाही तुमच्या पक्षात. पण पवार साहेबांनी माझा पिच्छा सोडला नाही आणि त्यांनी माझं राजकीय भवितव्य त्यांनी घडवलं. पवार साहेबांनी 2004 नंतर प्रदेशाध्यक्ष केलं तुम्हाला, प्रदेशाध्यक्ष केलं, कॅबिनेट मिनिस्टर केलं, खूप केलं. प्रदेशाध्यक्ष केलं, पहिला मला विधान परिषदेवर घेतला, पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये घेतला, विधान परिषदेवर घेतला, नंतर पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली, मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं, पुन्हा मला अध्यक्ष केलं, पुन्हा मला कॅबिनेट मंत्री केलं, पुन्हा मला उमेदवारी दिली. खूप काही केलं मी आयुष्यात, कधी ते विसरणार नाही. आणि म्हणून पवार साहेबांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. त्यांना ती माणसं पाहिजे होती. पवार साहेबांचा एक शब्दप्रयोग सांगू काय त्यावेळेला? बोला ना. अत्यंत महत्वाचा आहे, महाराष्ट्रानं तो लक्षात ठेवण्याची गरज आहे. मी ज्या वेळेला पवार साहेबांना
आमची बैठक झाली, भेटलो, तेव्हा पवार साहेब म्हणाले की आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातले कार्यकर्ते, आम्ही स्वातंत्र्यानंतर काय असेल ते काम म्हणजे सामाजिक सेवेमध्ये काम केलं, उद्या पुढे तुमच्यासारखी पिढी तयार करणे हे आमचं काम आहे. आणि तुमच्यासारखी तयार झालेली नेतृत्व काही चुकांमुळे जर ती नेतृत्व बाद झाली तर हे नुकसान एका पक्षाचं नाही, एका व्यक्तीचं नाही, तर हे नुकसान राज्याचं आणि देशाचं होऊ शकतं. तुमच्यामध्ये क्षमता आहे की उद्या तुम्ही राज्याचं नेतृत्व करू शकता. आणि म्हणून काल परवा माझ्या पक्षाबरोबर तुमचे किती संघर्ष झाले हा विषय गौण राहिला, कारण त्यांच्याच पक्षाबरोबर माझा खूप संघर्ष होता, प्रचंड संघर्ष त्यांच्या पक्षाबरोबर झाला. ते गौण आहे. मी तुमचं नेतृत्व संपू देणार नाही, हा विचार मांडणारे पवार साहेब. खरंय, पण मला असं वाटतं 1982 पासून ते आतापर्यंत साधारणतः 40 वर्ष झाली. 40 म्हणजे कसं राजकारण बदललं इतक्या या 4 दशकांमधले? राजकारण खूप बदललं आणि आता भविष्यामध्ये आमच्यासारखी माणसं राजकारणामध्ये टिकतील असं दिसत नाही. परखड बोलणारी एक. आणि परवांची विधानसभेची निवडणूक तुम्ही बघितली, नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक बघितली, तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक बघितली. अरे पैसे वाटपाला काय आईबाप काय आहे की नाही? काय तुम्ही पैसा 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 म्हणजे एवढा पैसा वाटला जातो. माझ्यासारख्या माणसाला आजही निवडून येण्याकरता आता मी आतापर्यंत 8 वेळा निवडून आलो वेगवेगळ्या निवडणुकांमधून. पैसा विषय मला कधी माहित नव्हता. पैसा देऊन कधी मी 5 मतं घेतलेली नाहीत. लोकांची प्रामाणिक राहिलो. परवांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या विरोधात जो उमेदवार उभा होता, पैसा वाटण्याला सीमा नाही, मी जेमतेम निवडून आलो. पुऱ्या कोकण पट्टीमध्ये 39 आमदार आहेत. त्या 39 आमदारापैकी विरोधी पक्षाचा मी एकटाच निवडून आलो. तो पण जेमतेम निवडून आलो. फुशार कशाला मारायच्या? परवांची नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी बघितली. पर मतामागे 10 आणि 15 हजार रुपये. कुठे चाललंय, कुठे हे राजकारण? देशाच्या पंतप्रधानांना मला तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की 2016 साली तुम्ही नोटाबंदी केलीत ना, ह्या नोटा आल्या कुठून? ह्या नोटा येतात कुठून? बरं, ह्या नोटा वाटत असताना मी जबाबदारीनं बोलतोय. ना पोलिसांचा विरोध, ना प्रशासकीय यंत्रणेचा विरोध, ना निवडणूक यंत्रणेचा विरोध, किंबहुना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आणि पोलिसांच्या मदतीनंच पैसे वाटण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. हे जर असंच राजकारण महाराष्ट्रामध्ये जर व्हायला लागलं तर हे कसं चालायचं? हे कसं चालायचं? कालची साताऱ्याची तुम्हाला निवडणूक तुम्ही बघितली, सत्ताधारी पक्षातलेच मंत्री मार खातायत. कशाला बिहारच्या आणि उत्तर प्रदेशच्या गोष्टी करायच्या, प्रदेशच्या गोष्टी करायच्या? सत्ताधारी मंत्रीच एकमेकाचे मार खातायत. कशा करता? आपल्या सत्ता सहकारी पक्षाचे सदस्य जास्त निवडून आले, ते आपल्या पक्षात घ्यायचे, त्यांना मतदानापासून पोलिसांचा वापर करून त्यांना रोखायचं. एवढी पोलिसांना जर काळजी पडली होती आणि एवढं जर त्यांना अरेस्ट करायचं होतं तर त्यांना मतदान करू द्यायला पाहिजे होतं. आज कोणी जेलमध्ये असलं तर त्या माणसाला मतदानाकरता बाहेर आणलं जातं आणि मग आल्याबरोबर त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे होतं. तो सोडणार नाही मी तुम्हाला, आता तुम्हाला ताब्यात घेणार. परंतु कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय. आणि म्हणून मॅडम, भविष्यामध्ये माझ्यासारख्या माणसाचा सुद्धा राजकारणामध्ये निभाव लागेल असं वाटत नाही. 2022 मध्ये शिवसेना फुटली, तुम्ही मात्र ठाकरेंच्या सोबतीत राहिलात. एकनिष्ठपणा तुम्ही दाखवलात. 2004 मध्ये सेनेनं उमेदवारी दिली नव्हती म्हणून त्याच सेनेवर तुम्ही नाराज देखील झालेला होतात आणि राष्ट्रवादीत गेलेला होतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मध्ये आपण मंत्रिपद देखील सांभाळली होती. तो काळ कसा होता? आणि राष्ट्रवादीमध्ये एकदा म्हणजे म्हणतो ना, तुमच्यावर विश्वास ठेवलेला पवार साहेबांनी असं तुम्ही म्हणताय, पण इतर नेत्यांचं कसं काय गणित जुळलं होतं तुमच्यासोबत? असं आहे की 2004 जुळलंच नाही. 2004 साली खर तर मला पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून मी उभा राहिलो असं नाही. त्याही वेळेला माझी धारणा ती होती, आजही आहे. पक्ष प्रमुखाला, सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांना, कुठल्या एका नव्हे, कोणाला उमेदवारी 1 वेळा द्यावी, कोणाला 2 वेळा द्यावी, कोणाला 4 वेळा द्यावी, ही त्या पक्ष प्रमुखांचाच अधिकार असला पाहिजे. मला का नाही दिली, त्याला काय, असं होत नाही कधी. पण त्यावेळेला माझ्याशी जे काही वागणं झालं ते मला पसंत पडलं नाही म्हणून मी निघून गेलो.
माझ्या लोकांनी मला जबरदस्तीनं त्यावेळेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला लावली. खरं तर त्यावेळेला सुद्धा शिवसेनेनं जर शिवसेनेची मतं स्वतःची राखली असती खरं फायदा झाला असता. तर मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो. मला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देत होता, पण मी घेतली नाही. का तर माझ्यावर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं विलक्षण प्रेम होतं आणि माझी त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती आणि आहे बाळासाहेबांच्यावर. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट नाही घेतलं. मी अपक्ष म्हणून निवडून आलो तर पुन्हा शिवसेनेकडेच जाईन हे मी सांगितलं होतं. थोड्याशा मतानं माझा पराभव झाला. शिवसेनेनं आपलीच मतं राष्ट्रवादीला दिली. का तर माझा पराभव करायचा म्हणून. हे ठीक आहे, त्यांनी माझा पराभव केला. मी आज तगायत त्याबद्दल कधी वाईट बोललो नाही. आज तगायत मी कधी बोललो नाही. पण त्याच्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये गेलो. खरं तर राष्ट्रवादी ही माझ्याकडून सोडली जायला नको होती. असं वाटतं तुम्हाला आजही? मी बघा, जे मी मगाशी सुरुवात करतानाच सांगितलं, जे खरं आहे ते बोलणार. त्याच्या परिणामांची मी पर्वा करणारा माणूस नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मी पवार साहेबांना सोडायला नको होतं. आत्ता जो पवार साहेबांचा पक्ष फुटला त्यावेळेला मी पवार साहेबांच्याच बाजूला उभा राहायला पाहिजे होतो. तुमचा प्रश्न असा आहे की 2022 साली शिवसेना फुटल्यानंतर तुम्ही उद्धव साहेबांबरोबरच राहिलात. हो. एक मी चूक केली होती आयुष्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून मी चूक केली होती. त्यांनी मला खूप काही दिलं होतं, तरी पण मी तो पक्ष सोडला. ती माझी चूकच. आणि म्हणून एकदा चूक झाली, पुन्हा चूक करायची नाही हे मी ठाम ठरवलेलं होतं. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये मी उद्धव साहेबांच्या बरोबरच राहिलो. याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो, नुकतंच एका मंत्र्यांना आशिष जयस्वाल आहे, त्यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की उद्धव साहेबांना आम्ही थोडंसं हे केलं होतं, आमच्या बाजूला वळवलं होतं, पण भास्कररावांनी सांगितलं की तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. कारण मी तेव्हा उशीर आलो होतो गावात. पण मी मात्र येणार नाही, मी शिवसेनेबरोबरच राहणार. त्यावेळेला उद्धव साहेब असे बोलले होते, सगळे गेले तरी चालतील, आपण दोघे राहूया. आणि म्हणून मी त्यांच्यावर राहिलो, निवडणुकीत निभावलं, सगळं काय केलं. पण मी कबूल केलं होतं आणि मी मनातून ठरवलं होतं की आपण राष्ट्रवादी सोडून एक चूक केली होती, एक डाग लावून घेतला होता. आता अडचणीच्या काळामध्ये पक्ष सोडायचा नाही. या निवडणुकीपर्यंत जे काय असेल ते लढायचं, असं मी तेव्हा ठरवलं होतं. पण मला सांगा, तुम्ही आजही म्हणताय की तुम्ही पवारांचा पक्ष सोडायला नको होता, हो. शरद पवारांना सोडायला नको होतं. शरद पवारांचे तुमचे देखील फार घनिष्ठ संबंध होते, त्यांनी तुम्हाला खूप तुमची कारकीर्द घडवली असं तुम्ही म्हणता कायम. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी तो निर्णय घेतला गेला की आता पक्ष सोडणार, तुम्ही नक्कीच सांगितलं असेल पवार साहेबांना की मी असा काही निर्णय घेतोय, की नाही सांगितलं? काय नेमकं झालं होतं? मी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला 2004ला शिवसेना काय होती विचार करा. आता सारखी नव्हती. पण त्याही वेळेला शिवसेनेच्या विधिमंडळातल्या कार्यालयामध्ये जाऊन पत्र दिलं. तिथली त्यांची मासिक वर्गणी जी असते, सगळ्याच पक्षांची असते, ती भरली. तिथून पोच घेतली. तिथून मी शिवालय म्हणून होतं, आता मेट्रो स्टेशन झालंय तिथे आलो. तिथे राजीनामा दिला. तिथली सगळी रक्कम वगैरे पोच काय असेल ती भरली, पोच वगैरे घेतली. तसंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असताना आदरणीय पवार साहेबांना पत्र दिलं. त्याचबरोबर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटलांना पत्र दिलं, नेते म्हणून अजितदादांना पत्र दिलं आणि सुप्रियाताई सुळेंना सुद्धा पत्र दिलं आणि सांगून बाहेर पडलो. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना पक्षातीलच अनेक जे नेते होते ते तुमचे शत्रू झालेत असं म्हणावं, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इतकी कमेंट्स, इतक्या प्रतिक्रिया यायच्या. ते म्हणजे सुनील तटकरे, शेखर निकम, उदय सामंत यांच्याशी तुमचं कधी जुळलंच नाही. का बरं असं? काय झालं असं? पहिली गोष्ट मी खरं सांगू का, ह्या लोकांनी मला खूप छळलं. बर. नाही अशातला भाग नाही. याच्यामध्ये आणखीन 10-12 नावं घेता येतील. सांगा. याच्यामध्ये अजून नावं घेता येतील. म्हणजे आता तुम्ही उदय सामंतांचं नाव घेतलं, शेखर निकमांचं नाव घेतलं, आणखीन कोणाचं घेतलं? सुनील तटकरेंचं नाव घेतलं. त्याच्यात कैलासोशी बाळशेठ माटे होते, राजाभाऊ लिमये होते, बरं, लक्षात आलं. आणखीन रमेश कदम होते. हे सगळे लोक सातत्यानं माझ्या विरोधात तक्रारी करत होते. या तक्रारींचं पवार साहेबांच्या पुढे काही चालत नव्हतं. पवार साहेब माझं काम बघत होते. पण हे लोक अजितदादांच्याकडे, आज अजितदादा हयात नाही, त्याच्यावर काय फार भाष्य करणं बरोबर नाही. पण हे लोक सतत, एक नंदू पवार म्हणून होते, हे असे लोक सातत्यानं माझ्या विरोधात तक्रार करत होते. तक्रार काय असायची? मी पुढे चाललोय. माझ्या आयुष्यात मी कधी खोटं बोललो नाही. माझ्यावर कधी एक भ्रष्टाचाराचा एवढा एक शिंतोडा कोणी उडवलेला नाही.
माझ्या कॅरेक्टर बद्दल कोणाची काय बोलायची हिंमत नाही, मी माझं काम करत नाही ह्याच्याबद्दल काय कोणाचं काय म्हणणं काय नाही, अजिबात नाही. पण जलशी, आणि ह्या जलशीतून थोडासा मला भरपूर त्रास झाला होता, ही गोष्ट खरीच आहे, नाही अशातला भाग नाहीये. पण तुम्ही हे बोलून त्याला दाखवलं ना कारण पवार काय माहिती साहेबांना? सांगू का तुम्हाला मी? बोला. कारण ह्या सगळ्याला माझं वक्तृत्व. मी आज पहिल्यांदा मॅडम तुमच्या चॅनल समोर बोलतोय. तुमचे वडील म्हणजे माझे खास मित्र आहेत. तुम्ही या ठिकाणी इथं प्रमुख म्हणून आलात, मला आनंद वाटला. इथं आल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं, आनंद वाटला. एक तर माझं वक्तृत्व, कोणी किती असल्याने मी एकदा व्यासपीठावर उभा राहिलो की मैदान मी मारतोच. दुसरी गोष्ट, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि मी सातत्याने निवडून येतो. मी कधीही कोणाला माझा प्रतिस्पर्धी समजलो नाही. मी कधीही कोणाच्या पुढ्यातलं ताट ओढलं नाही की मला त्याचं पद काढा आणि मला माझं हे पद द्या, त्याचं हे काढा आणि मला ते द्या. मी कधीच काही बोललो नाही. माझ्या पुढ्यातलं अनेकांनी ताट ओढायचा प्रयत्न केला, पण सुदैवानं त्यांना अपेक्षित इतकं यश आलं नाही. यश आलं त्यांना, नाही अशातला भाग नाही. त्यामुळे यांच्याशी माझं कुठल्याही एका विशिष्ट मुद्द्यावर वैरच नाही. कुठल्याच पक्षात कधीच कोणाबरोबर माझं वैर नाही, कारण मला स्वतःला कुठली अपेक्षा नाही. पण मी दिवसागणिक पुढे जात होतो, दिवस रात्र मेहनत करत होतो. हे पवार साहेबांना माहित होतं की कोकणामध्ये शेवटपर्यंत टिकणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे भास्कर जाधव. पवार साहेब तुम्हाला माहिती आहे, दूरदृष्टी असलेले नेते. पण पवार साहेब सातत्यानं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हे लोक मला छळत होती, ही गोष्ट खरी आहे. सगळ्यात जास्त छळ कोणी केला? नाही, आता ह्याने ग्रुपच केला होता. बर, मुख्य गोड होतं त्यांचं. आता काय कोकण मुख्य, आता हे सगळे नाव तुम्हाला माहितीच आहे, आता काय कशाला घ्यायची नाव, असं आहे. काय वाटतं भविष्यामध्ये कोकणाची परिस्थिती? आपण कोकण आता गेल्या 4 दशकांमध्ये बघताय, त्याची डेव्हलपमेंट बघताय. तुमचं काय एक तुमच्या डोक्यात असं आहे की कन्सेप्ट घेऊन की कोकणाचा अधिक विकास होण्यासाठी म्हणून तुम्ही काय येत्या काळामध्ये करू शकाल? परवानच्या दिवशी 101 विधानसभा अधिनियम 101 अन्वये आपण कोकणामध्ये चर्चा घडवली. 1936-37 पहिलं विधिमंडळ अस्तित्वात आलं तेव्हापासून कोकण ह्या विषयावर कधी स्वतंत्र चर्चा झाली नव्हती. ती आपण 2007-8 मध्ये विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर घडवली. नंतर याच्यामध्ये 14 ते 19 दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये आपण ती चर्चा घडवली. नंतर 19 ते 22 उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये चर्चा घडवली. आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये आपण चर्चा घडवली. कोकण आता जवळजवळ तुम्ही बघितलं तर 60-70% आता ग्रामीण भागातली घरं बंद आहेत. खरंय, खरंय. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही ग्रामीण भागातल्या, त्याच म्हणजे सिंधुदुर्गातल्या असं म्हणता तुम्ही जाऊन बघा. ग्रामीण भागामध्ये 60-70% घरं रिकामी आहेत. का घरं रिकामी आहेत? रोजगाराचं साधनच नाही. खरंय, अजूनपर्यंत मनी ऑर्डरवर कोकण चालायचं. खरंय, खरंय, खरंय. आणि म्हणून कोकण हे संपूर्ण महाराष्ट्राचं, अर्ध्या महाराष्ट्राचं अर्थकारण सांभाळू शकते एवढी कोकणामध्ये क्षमता आहे. ही पर्यटन क्षमता असून देखील का त्याचं पुढे काही झालं नाही किंवा होत नाही, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे तीन एखादी इंडस्ट्री गोष्टींमध्ये- आणण्यापेक्षा Yes. आहे ती का आपण खुलवत नाही आहोत? खरंय, अगदी बरोबर बोललात तुम्ही. 3 गोष्टींवर जर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं आणि 3 गोष्टी करता सरकारने बाकीच्या भागाला पैसे देतात त्याप्रमाणे कोकणाला जर पैसे दिले, पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि फळ लागवड, या 3 गोष्टीतून प्रचंड प्रमाणामध्ये कोकणामध्ये आर्थिक लाभ होईल आणि अर्धा महाराष्ट्राचा अर्थकारण सांभाळेल. त्याचबरोबर कोकणामध्ये मायनिंग मोठ्या प्रमाणात आहे. खरंय. एकंदरीत राज्याच्या 23% गौण खनिज, वेगवेगळ्या प्रकारची, तांबा असेल, शिसा असेल, पित्त, जे काय आहेत ती खनिज, ही खनिज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात आहेत. पण कोकणाला दुर्दैवानं अंतुले साहेबांनी ज्या पद्धतीनं 16 कलमी कार्यक्रम आखला, तसा कार्यक्रम आज सगळ्यात कुणी आखला नाही. मध्यंतरी शिवसेना भाजपाची सत्ता आली होती कोकणची, त्याच्यामध्ये कोकणातले रस्ते, पाणी योजना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आर्थिक जी एक चळवळ उभी राहायला पाहिजे होती किंवा अर्थकारण कोकणात सुधारायला पाहिजे होतं किंवा मनी ऑर्डर अवलंबून राहू नका, कोकणातच परत या, कोकणातच आर्थिक स्रोत खरंय. मोठा आहे, हे जे काम व्हायला पाहिजे होतं आमच्याकडून ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही. स्थानिक स्तरावरच जर पाहायला गेलं तर आपण आणि विनायक राऊत यांच्या वादामुळे असं म्हणतात की नगर परिषद, पंचायत समिती इतकं
म्हणजे जे यश खेचून आणता आलं असतं ते नाही आणता आलं, तर याकडे आपण कसं पाहता? पहिली गोष्ट, विनायक राऊतांबरोबर माझा एवढा सुद्धा वाद नाही. बर. बिलकुल माझा काही वाद नाही. त्यांनी तसं बाहेर चित्र उभं केलं हे मी आज पहिल्यांदा कबूल करतो. काहीच वाद नाही. कुठल्या विषयावर वाद आहे ते त्यांनी कधीतरी एकदा खुलासा करण्याची गरज आहे. पक्ष नेतृत्वानं दोघांना एकत्र बसवून कधीतरी विचारण्याची गरज आहे की बाबा तुमचं दोघांचं भांडण तरी काय, पक्षाचं नुकसान का तुम्ही करताय, हा विचारण्याचा अधिकार त्यांना आहेच ना. मी सांगतो कुठलाही वाद नाही माझा आणि त्यांचा, काडीचा वाद नाही. जे तुम्ही त्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं वगैरे सांगताय, तारीख 4 नोव्हेंबर माझ्या मुलानं नवीन पेट्रोल पंप काढला, त्याचं उद्घाटन मी त्यांच्या हस्ते ठेवलं. मी त्यांना स्वतःहून निमंत्रण दिलं, मी त्यांना स्वतःहून त्यांची परवानगी घेतली, पत्रिकेत तुमचं नाव टाकू काय म्हणून. वा. त्यांनी सांगितलं मी 4 तारखेला येऊ शकणार नाही, माझं काम आहे, मी 7 तारखेला चिपळूणमध्ये येईन, तेव्हा नक्की पंपाला भेट द्यायला येतो. 4 आणि 3च दिवस मध्ये ते मला भेटायला येतील म्हणून निरोप आला. ते आले, मला न घेता गेले आणि माझ्या विरोधात मुलाखत देऊन मोकळे झाले. उमेदवार वगैरे कसे निवडले आणि मी पक्षाच्या विरोधात कुठलं काम करतोय. तुम्ही मी जर चर्चाच केली नाही, तुम्ही आणि मी जर बसलोच नाही, तर मी पक्षाच्या बाजूने काम करतोय की पक्षाच्या विरोधात काम करतोय हे तुम्ही ठरवलं कसं? दुसरी गोष्ट, माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर मी कधीही कोणाच्या कार्यक्षेत्रात मध्ये जात नाही. काही लोकांना असे अधिकार दिलेले आहेत की अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी काही ढवळाढवळ करावी. कोण आहेत ते असे? पण मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्यात आहे, तर मी बाजूच्या मी राहतो त्या तालुक्यात सुद्धा मला अधिकार नाही आणि मी त्याच्याकरता काही नाराज आहे अशातला काही भाग नाही. मला काही कारण नाही. प्रत्येकाला काम दिलंय त्यांनी करावं. त्यामुळं विनायक राऊतांचं आणि माझं काहीही भांडण नाही. मी कोणाचंही नुकसान केलेलं नाही. ज्यांनी कोणी केलंय त्यांनी जा विचारावा. पण या सगळ्यामध्ये निवडणुका मात्र हातातून गेलेल्या आहेत. आपण मगाशी बोलत होतो त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही भाजपाला कोकणात स्थान नाही. भाजपाला रवींद्र चव्हाण तिकडचे, राणे तिकडचे, अख्खं राणे कुटुंब गेलं, 2 त्यांचे आमदार आले, तुम्ही म्हणता भाजपच्या हातात नाही, असं कसं बरं सांग? तेच सांगतोय, भाजपाला कोकणामध्ये स्थान नाही. आजही स्थान आहे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. आम्ही थोडं लक्ष देण्याची गरज आहे. आता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर लोकांना उद्धव साहेब, शिवसेना आणि एकनाथ शिंदे, आता काय ते लपून काय राहिलेलं नाही, तर एकनाथ शिंदेना लोकांनी समर्थन केलं, भाजपला नाही केलं. सिंधुदुर्गामध्ये हे 2-3 नेते प्रमुख असल्यामुळे तेवढ्या पुरेसे ते मर्यादित आहेत. कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये, त्याच्या पुढे रायगडमध्ये काहीही नाही. रायगडचे तटकरे ते भाजपाचे नाहीयेत. त्यांचं आपलं बरं आहे, एकटं निवडून यायचं आणि सगळी मंत्रिपदे एकट्याने वगैरे घ्यायची, दुसऱ्याला कोणाला निवडून येऊ द्यायचं नाही. ते आपलं त्यांचं बरं आहे, तो काय अडचणीचा मुद्दा नाही. पण ते राष्ट्रवादीवाले आहेत, त्यांचा कुठे दुसरा आमदार, त्यांचा दुसरा आमदारच आला नाही. खरं सांगायला गेलं तर आमच्या पक्षानं कोकणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आजही खरं कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच जनाधार आहे. फक्त तो आम्ही कसा कॅश करणार हे आता आमच्यावर अवलंबून आहे. आता परिस्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीने रूप आपल्याला निर्णय घ्यायला हवेत आणि त्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष बळकट होऊ शकतो. कारण शिवसेनेचा जो आत्मा आहे तो कोकणातून जातो. कोकणातून त्यामुळे सगळे माजी आमदार तिकडे गेले. आजी माजी दीपक केसरकर तिकडे गेले, राजन तेली तिकडे गेले, शंकर कांबळी तिकडे गेले, सिंधुदुर्गातले हे सगळे लोक, राजापूरचे राजन साळवी तिकडे गेले, रत्नागिरीचे समजा भाजपाचे आमदार होते परंतु उदय सामंत तिथून गेले, संगमेश्वरचे सुभाष बने गेले, इकडे चिपळूण मधले सदानंद चव्हाण गेले, इकडे रामदास कदम गेले, तिकडे भरत गोगावले. सगळे लोक हे कोणाचे? हे बाळासाहेबांचे लोक. भाजपाचे काय तिथं काही नाहीये, ते भाजपा तिथेच आहे. बरं, असं म्हटलं जातं किंबहुना अशी कुजबूज असते की विक्रांत जाधव यांच्या भविष्यासाठी, आपला मुलगा याच्या भविष्यासाठी भास्कर जाधव हे पक्षांतर करतील, तर आपण याकडे कसं पाहता? पहिली गोष्ट मी अनेक वेळा सांगितले, आज तुमच्या चॅनल समोर डायरेक्ट सांगतो, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याला कर्म नाही दिले.
जर त्याच्या लल्लाटी काय नसेल, त्याच्या जर नशिबात काय नसेल, तर बाप म्हणून मी काही करून उपयोग होणार आहे का? काही होणार नाही. आणि तो माझा मुलगा आहे, त्यामुळं तो माझ्यापेक्षा 2 पावलं अधिक कर्तृत्वानं पुढे आहे. कधीतरी भेट झाली की तुम्हीच सांगाल हे माझे उद्गार. तो माझ्यापेक्षा पुढे आहे. तो माझ्यासारखाच आहे. पप्पा, मला तुम्ही एकदा संधी दिलीत, आता तुम्ही माझ्याकरता काही करायचं नाही. बरं. तो जिल्हा परिषदेमध्ये मागच्या वेळा निवडून आला, आत्ताही तो निवडून आला, मागच्या वेळा तो अध्यक्ष झाला. चुकून सुद्धा माझी मदत मागत नाही. आणि स्पष्ट सांगतो की जर तुम्ही आमदार म्हणून जर माझ्याच मतदारसंघामध्ये राहिलात तर बाकीच्यांना आधार कोणाचा? मग मी तुमचा मुलगा म्हणून माझं कर्तृत्व काय? मी आत्ता निवडणुकीमध्ये इतकी कठीण परिस्थिती होती, एक साधी बैठक सुद्धा मी कोणाकडे घेतलेली नाही. तो म्हणाला माझ्या नशिबात असेल तर मी निवडून येईन, नाही ते येणार नाही. आणि आता सुद्धा तुम्हाला सांगतो, तो स्पष्ट सांगतो, माझ्या नशिबात असेल तर मी आमदार होईन, मी नसेल तर मी होणार नाही. माझ्याकरता तुम्ही काही विशेष करू नका. अर्थात बाप म्हणून त्यांची स्वप्न पुरी करण्याची जबाबदारी माझीच आहे, परंतु विक्रांतला आमदार करायचं आहे म्हणून पक्षप्रवेश वगैरे हे आमच्या बाप बेट्यांच्या डोक्यात सुद्धा नाही. मी त्याला जन्म दिला, मी त्याला कर्म दिलेलं नाही. भास्कर जाधव हे भाजपच्या वाटेवर आहेत किंवा जाऊ शकतात अशी चर्चा कायम असते. त्याचं कारण म्हणजे भाजप पण अशा माणसांना हेरतं की ज्यांच्याकडून काहीतरी किंवा ते त्या क्षेत्रातले मोठे आहेत, काय मोठ्या चेहऱ्यानंच घेतलं जातं. त्यानुसार तुमचंही नाव हे कायम असतं त्या चर्चेमध्ये की आज ना उद्या भास्कर जाधव देखील भाजपची वाट ठरतील. आणि असं म्हटलं जातं की भाजपवाले सुद्धा तयार होते सगळ्या गोष्टींसाठी, मात्र मंत्रीपद हे कसं आणि कुठे देणार याच्यावरून थोडंसं जरा ते राहिलं, अडले, अशी चर्चा आहे. या चर्चेकडे कसं पाहता? पहिली गोष्ट, तुमच्या बोलण्यातून माझ्याकडे काहीतरी कर्तृत्व आहे असं तुम्ही मला सर्टिफिकेट दिलं, त्याबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट धन्यवाद. दुसरी गोष्ट, कुठल्याही भाजपच्या माणसाबरोबर माझी कधीही कुठलीही कशाचीही चर्चा झालेली नाही. त्यामुळं मंत्रिपद कुठलं देणार, काय देणार हा विषय दूर ठेवा. कधीही माझी चर्चा भाजपबरोबर, कुठल्याही माणसाबरोबर, कुठल्याही नेत्याबरोबर कधीही चर्चा झालेली नाही. ना इथल्या ना दिल्लीतल्या. ना इथल्या ना दिल्लीतल्या. आणि आता हा पक्ष तर जागतिक लेवलचा आहे ना, जगात मध्ये कुठं. आशियातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आशियात कुठेही चर्चा झालेली नाही. दरवेळेला निवडणुका येतात त्यावेळी तुम्हाला कोकणाचे असून सुद्धा कोकणाची जबाबदारी न देता विदर्भाची जबाबदारी तुम्हाला देण्यात येते. याकडे आपण कसं पाहता? नाही, असं आहे की मला विदर्भाची जबाबदारी दिली पक्षानं, खरं तर ती चूक केली असे मी मानायला तयार नाही. मला कोकणाची का दिली नाही हा प्रश्न तेव्हाही नव्हता, आजही नाही आणि उद्याही आता नसणारच आहे. परंतु विदर्भामध्ये मला माझं जे काही कौशल्य होतं, माझ्यामध्ये जे काही कॅपॅसिटी होती, ती दाखवण्याची संधी मला मिळाली नाही. 28 जागा होत्या विदर्भामध्ये माझ्याकडे दिलेल्या. उमेदवारी आमच्या पक्षाने किती घेतली? 1. पक्ष फुटलाय, पक्षाची निशाणी बदलली आहे, पक्षाची निशाणी लोकांपर्यंत पोहोचणार कशी? खरं 1 जागा फक्त तुम्ही घेतली आणि तिथेही काँग्रेसने आपला बंडखोर केला आणि त्या संदर्भात आम्ही शब्द काढायला तयार नाही. बाकीच्या ठिकाणी काँग्रेसला धडा शिकवायला आम्ही तयार नाही. पण काँग्रेस तर म्हणते की तुम्ही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे हे यांचा वर्ड हा फायनल असतो, मग त्यांना बोलताच येत नाही. काँग्रेसच्या लोकांची ही घुसमट होते, मग इथं का नाही तुमची माणसं बोलली? आम्हाला चर्चेला बसवलंच नाही. आमचं काय म्हणणं होतं की आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ना, त्या भागाच्या चर्चेकरता आम्हाला बसवा ना. आम्हाला बसवलंच नाही. 1 जागा निवडून आलेली विदर्भातली रामटेकची खासदारकीची जागा ती तुम्ही सोडलीत. तुम्ही पक्ष आपला नवीन झाला, तर थोडक्यात निशाणी बदलली. निशाणी पोचायला मार्ग काय आहे? पहिली खासदारकीची 1 जागा होती, तीही तुम्ही सोडलीत. दुसरी आमदारकीची 1च जागा होती, तीही तुम्ही फक्त 1च जागा घेतलीत. माझ्याकडे अर्धा पश्चिम महाराष्ट्र दिला, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तिथेही 28 जागा आमदारकीच्या होत्या, तिथेही अवघ्या 3च जागा घेतल्या. निवडून आलेल्या जागा सुद्धा आम्ही सोडल्या. खासदारकीच्या निवडून आलेल्या जागा आम्ही सोडल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2-2 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या, 3-3 जागा निवडून आमच्या आलेल्या होत्या. पक्ष वाढणार कसा? पक्ष वाढणार कसा? पक्ष वाढण्याकरता म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. आणि मग तुम्ही म्हणतातच तुमचा प्रश्न की कोकणामध्ये जबाबदारी दिली नाही. मला बाहेर जबाबदारी दिली ती बरीच झालं होतं, पण मला माझं कौशल्य, मला माझं कसब, मला माझी कामाची पद्धत किंवा मला माझ्याकडे काय स्किल आहे
ते दाखवायला संधी काय आहे? काहीच नाहीये. लोकांचे फक्त रडणं आणि लोकांनी फक्त हातपाय चोळणं आणि लोकांनी म्हणायचं साहेब आम्ही एवढं मर 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 मेलो पण संधी नाही मिळाली. मी कार्यकर्ता आहे, माझ्या आपल्याला पीळ पडतो हे कार्यकर्त्याची ते दुःख बघून. मी ती सगळी जबाबदारी सोडलेली आहे. उद्धव साहेबांना विनंती केली, पत्र लिहून दिलं आणि सांगितलं मला ह्या सगळ्या जबाबदारीतून तुम्ही मोकळं करा. अशा पद्धतीनं पक्ष पुढे सरकू शकणार नाही. पक्ष पुढे सरकण्याकरता माझ्यासारख्या नेत्यांना जी जबाबदारी दिलेली आहे तिथे अधिकार दिले पाहिजेत, तिथली नेतृत्व तयार केली पाहिजेत. पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन आता तयार केला पाहिजे. निवडणूक आली की आम्ही कोणाला तरी शोधायला जाणार, जो भेटेल त्याला उमेदवारी देणार. अशानं पक्ष कसा पुढे सरकणार? त्यामुळे मला कोकणाची जबाबदारी पाहिजे असं काय नाही. पण दिल्यास रिवॅम्प कराल तुम्ही तिकडे पक्ष? नाही, मी घेणार नाही. आता मी घेणार नाही. नाराज झालाय? नाही, अजिबात नाही. तिथे कोकणातले नेते बरेच आहेत. कोकणामधले मी स्वतः जसा कोकणातला आहे तसे अनिल परब कोकणातले आहेत, तसे आमचे सुनील प्रभू कोकणातले आहेत, तशाच पद्धतीने विनायक राऊत कोकणातले आहेत, स्वतः सुभाषराव देसाई आमच्या कोकणातले आहेत. बरं, आणखीन कोण कोण असे कोकणातले आहेत ना. शेवटी मी कोण आहे? एकटा. मी एकटा कोण नाहीये. त्यामुळे माझ्यामध्ये ती क्षमता आहे बाहेर जाऊन काम करायची. पण त्याच्याकरता आता थोडंसं ते अवघड आहे काम. बरं, तुम्हाला असं वाटतं का की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष थोडासा मवाळ झालाय का हो? कारण फक्त संजय राऊतच तुमचे दिवसाला बोलतात, बाकी इतर नेते कुठल्याही विषयाला घेऊन बोलतच नाहीत किंवा दिसत नाहीत बोलताना. असं नाही वाटत का तुम्हाला? संजय राऊत हे आमच्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आहेत. मी त्या प्रवक्त्याच्या यादीमध्ये नाही. त्यामुळं त्याबद्दल आता मी काय बोलणार? माझ्याशी बोलण्यासारखं आहे काय? मी पक्षाच्या प्रवक्ते यादीमध्ये होतो, परंतु आता जी काय रिवाईज झाली यादी त्याच्यामध्ये मी नसल्यामुळं मी ते बोलत नाही. संजय राऊतांचं धाडस, त्यांचा अभ्यास, त्यांची वेळ देण्याची ही प्रचंड एखाद्याला भेटण्याची कौतुकास्पद आहे. त्यांची एवढी तब्येत त्रास झालेला असताना तो माणूस मैदान त्यांनी सोडलं नाही. खूप अशा आदर्श गोष्टी त्यांच्याकडनं उचलण्यासारख्या आहेत. लोकांनी कुणीही राग करू दे त्यांचा, जेलमध्ये जाऊन सुद्धा ठाकरे घराण्याबद्दलच्या त्यांच्या निष्ठा जराही ढळल्या नाहीत. पण तुमच्या माध्यमातून त्यांना मी हात जोडून विनंती करू शकतो आज पहिल्यांदाच की तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे प्रवक्ते आहात. तुम्ही खूप खाली येता. एखाद्या ग्रामपंचायत सदस्याबद्दल जरी प्रश्न विचारला तरी त्यांना बोलायला हे लोक लावतात, मीडियाचे लोक. नगरसेवकाबद्दल बोलायला लावतात. आम्हाला तुमच्या पक्षाने ऑप्शनच नाही दिला ना. तुमच्या पक्षाकडून इतर नेते आले असते, प्रवक्ते आले असते तर आम्ही त्यांना प्रश्न विचारले असते आमच्या लोकांनी. नाही, तसं नाहीये. रोज सकाळी ते काही कोणाकडे जात नाहीत, त्यांच्या घरासमोरच ते कॅमेरे लागलेले असतात. एकदा मुख्य प्रवक्ता 9 वाजता बोलल्यानंतर बाकीचे प्रवक्ते कसे बोलू शकतील? कुठल्या विषयावर बोलू शकतील? बरेचसे विषय अगोदर निघून गेलेले असतात. छोट्या खालच्या प्रवक्त्यांनी काय बरं वाईट चुकीचं बोलले तर त्यांना दुरुस्त करण्याचं काम राऊतसाहेब करू शकतात. पण राऊतसाहेब बोलल्यानंतर छोटा प्रवक्ता कसा बोलू शकतो? तो बोलू शकत नाही. एक थोडस त्यांना ते निमित्त पण मिळतंय, हे पण खरंच आहे. पण जास्तीत जास्त त्यांनी नॅशनल लेवलला आणि फार फार तर स्टेट लेवलला बोलावं. छोट्या छोट्या गोष्टींवर बोलून आज त्यांचे लिखाण, त्यांचा मी अनुभव, त्यांचे रेफरन्सेस, त्यांचा रोखठोक बघा ना तुम्ही. काय म्हणजे त्या माणसाकडे एवढं जबरदस्त पोटेन्शियल आहे. त्यामुळे मला अशी विनंती आहे त्यांना, ते रागवतील बहुतेक माझ्यावर, कारण माझ्यावर अतिशय त्यांचं प्रेम आहे, प्रचंड माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी फार छोट्या लेवलला बोलू नये असं माझं मत आहे. बरं, तुम्ही आणि उदय सामंत यांचा नुकताच एक विमान प्रवास देखील झाला होता. काळजी घ्या असे छान एकमेकांना बोल देखील झाले होते, एक्सचेंज. काय नेमकं झालं? त्याचा व्हिडिओ पण आलेला समोर. विमाना वगैरे काय मी त्यांच्याबरोबर गेलेलो नाही. विमान प्रवास वगैरे त्यांचा माझा एकत्र नाही. ते माझ्या चिपळूणमध्ये मी राहतो तिथं कार्यक्रमाला आले होते. आणि मी साधारणपणे व्यक्तिगत कोणाचं चारित्र्यहनन करत नाही. कोणाच्या कुटुंबाबद्दल, कोणाच्या लेखी बाळीबद्दल, कोणाच्या सुनांबद्दल हे बिलकुल मी कधी कोणाच्या वाईट बोलत नाही. अजिबात चुकूनही मी कधी बोलत नाही. माझं भांडण मुद्द्याचं असतं, धोरणात्मक असतं आणि त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयासंदर्भात असतं. आणि ज्याला कोणाला मस्ती आली त्यांनी मला जर डिवचलं
तर मात्र मी काय कोणाचं, पण ते करत असताना कोणाच्या लेकीबाळीबद्दल मी कधी बोलत नाही. आता अजितदादा सारखा माणूस गेला, माझं तर ठाम मत आहे तो घातपातच आहे. आताही माझं ठाम मत आहे. परंतु महाराष्ट्राचं नुकसान झालं. एवढं नेतृत्व आहे, बहरात असताना ते नेतृत्व जाणं हे एका पक्षाचं नुकसान नाहीये, हे आपल्या महाराष्ट्राचं नुकसान आहे. नक्कीच. आणि म्हणून हे उदय सामंत जमिनीला कधी पाय लावतच नाहीत, नेहमी हवेतच असतात. हवेत म्हणजे हेलिकॉप्टर विमान वगैरे इकडे असतात. आता शेवटी जिल्ह्यातला माणूस आहे, एकत्र काम आम्ही करतो. खरं. माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये अंतर बरंच आहे. मी जवळजवळ 1.5 2 त्यांच्यापेक्षा वयाने जास्त मोठा आहे. आणि म्हणून ते कार्यक्रमातून निघाले होते, जाऊ का म्हणाले. म्हटलं जा, परंतु एकंदरीत हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही थोडंसं पायलट बघा. हे पायलट कोणत्या परिस्थिती मध्ये असतात, कुठे असतात, काय असतात, कारण त्यांचे चोचले भयंकर असतात. हेलिकॉप्टर मला पण पवार साहेबांनी दिलं होतं. बरं. पक्षाचा अध्यक्ष असताना मला पवार साहेबांनी कायमचं हेलिकॉप्टर दिलं होतं, नाही असं नाही. तेव्हा मी बघितलं, आम्ही तिथे गेलो, आम्ही कुठेही जाऊ कार्यक्रमाला, कुठेही बसू, पण त्यांना तसं नाही. त्यांना तिथे राहण्याची सोय करायला लागते, हे करायला लागतं, ते काय बरंच काय काय. हे कुठल्या परिस्थितीत आहे, तुम्हाला मिळालेले हेलिकॉप्टर त्याचं मेंटेनन्स झालंय की नाही झालंय, त्याचे कंपनीचा मालक कोण आहे, हे थोडंसं वडीलकीच्या नात्यानं मी त्यांना समजावलं की बाबा रे असे काळजी घ्या. त्यांच्या हेलिकॉप्टर मधून वगैरे मी फिरायला गेलेला नाही. बरं, विरोधक किती आक्रमक झाले किंवा तुम्ही पण आक्रमकपणे प्रश्न विचारले तरी मुख्यमंत्री फडणवीस मात्र संयमानं उत्तर देतात. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयमानं उत्तर देतात, नाही अशातला भाग नाही. पण कधी कधी दुसऱ्याला सांगतात या गोष्टीत राजकारण करू नका, त्या गोष्टीत राजकारण नाही, आपण नेमकं राजकारण करतात. असं आहे, त्यांचं राजकारण करतात. मी बघितले, पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी पण बघितले, त्यानंतर नारायण राणेंना पण मी बघितलंय, त्याच्यानंतर विलासराव देशमुखांना मी बघितलंय, त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदेना मी बघितलंय, अशोकराव चव्हाणांना बघितलंय, पुन्हा मी ह्यांना आमच्या विलासराव देशमुखांना पुन्हा मी बघितलंय, देवेंद्र फडणवीसांना बघितलंय, उद्धव साहेबांना बघितलंय, एकनाथ शिंदेना, बरेच मुख्यमंत्री मी बघितलेत. नाही अशातला भाग नाही. आवडता मुख्यमंत्री कोणता? नाही आवडते मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मनोहर जोशी. बर बर. ज्यांनी तुमच्या नावाला खरं तर त्या काळात विरोध केलेला, हो, तरी देखील मनोहर जोशी. मनोहर जोशीने माझ्या विरोध केला होता नावाला, आमदार केला. तो मला विरोध नव्हता, त्या समीकरणाला, गणिताला त्यांनी गणित लॉजिक त्यांचं बरोबर होतं की निवडून आलेला ओबीसी उमेदवार आपण बदलायचा आणि भास्करच्या रूपानं 5ही मराठा करायचे. 5च जागा आमच्याकडे होत्या, 2 बीजेपीकडे होत्या, तर समाजामध्ये मेसेज चुकीचा जाईल. बाळासाहेब होते, सगळे पडले तरी चालतील म्हणाले, मी भास्करला उमेदवारी देणार, आणि मला त्यांनी उमेदवारी दिली. पण तरी तुमचे लाडके मुख्यमंत्री म्हणजे पंत. 100% मी त्यांच्या कामाची पद्धत बघितली, निर्णय क्षमता बघितली, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, हे मनोहर जोशींचा मी स्वभाव बघितला, विलासराव देशमुखांचा मी स्वभाव बघितला. विलासराव देशमुख सुद्धा राजा माणूसच होता तो, खरं सांगायला गेलं तर. कुठलंही काम उभ्या असा हातात कागद दिला की तिथल्या तिथे चलो. ते नेहमी मला म्हणायचे जाधवजी, असं त्यांचं एक ती स्टाईल होती. मी सभागृहात खूप कमेंट्स करायचो, समोरच्या माणसाला बोलू द्यायचो नाही, इतका मी करायचो. एकदा ते दुसऱ्यानं कमेंट केली, मी नाही केली, पण त्यांनी असे उठले, उभे राहिले आणि म्हणले भास्कर जाधवजी, आम्ही तुमच्याकडे उद्याचा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा नेता बघतो. अशा बसून कमेंट जर तुम्ही केल्यात तर ते तुम्हाला शोभणार नाही. त्यांची ती अशी स्टाईल बिल, डोळे बिळे उडवून. खरं तर मी काहीच बोललो नव्हतो. बोलले होते माझ्यासमोर बाजूला बसलेले गोविंद केंद्रे भाजपाचे, आणि त्यांनी मला उद्देश केला की उद्याचं महाराष्ट्राचं तुमच्याकडे नेतृत्व असल्याची क्षमता मी बघतो. हे एक शब्द मला हे करून गेला, माझ्यामध्ये स्वभावामध्ये बदल करून गेला. कोकणामध्ये आंबा आणि काजू बागायतदारांच्या अनेक समस्या आहेत, तुम्ही मागणी देखील केलेली आहे. कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आणि कधी या समस्या सुटू शकतील असं वाटतं? आता मुख्यमंत्र्यांच्याकडे 17 तारखेला बैठक झाली. आंबा, काजू वगैरे ही सगळी कोकणातली फळबागा ज्या आहेत त्या नाश पावलेल्या आहेत. थोडाफार आंबा म्हणजे गेल्या 25 वर्षात जेवढा मोहर आला नव्हता तेवढा मोहर हापूस आंब्याला आणि आपल्या रायवळ आंब्याला पण आला होता. हापूस आंब्याचा मोहर गळणं मी समजू शकतो, पण रायवळ आंब्याचा मोहर कधी गळत नाही. रायवळ आंब्याचा एवढा मोहर गळला. माझं आता कृषी विद्यापीठाशी ते भांडण आहे. भांडण म्हणजे मी त्यांना सांगितलं संशोधन करा,
रायवळ आंब्याचा मोहर कसा इतका गळू शकतो? 5% सुद्धा राहू कसं शकत नाही फळं. बरोबर. पण जी काही 5-10% फळं राहिली आहेत ती आता परदेशात पण जाणार नाही. आता जे युद्ध सुरू आहे इराण खरंय, वर्सेस खरंय. बाकीचं, त्यामुळे जाणार नाही. त्यामुळं किमान हेक्टरी आंब्यात बागायतदारांना 5 लाख रुपये आणि काजू बागायतदारांना 3 लाख रुपये आपण परवाच्या बैठकीमध्ये मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशन संपण्यापूर्वी मी सभागृहामध्ये कोकणाला मदत करण्याची घोषणा करतो असा शब्द दिलाय. घोषणा करतायत, फक्त केवढी करतायत, छोटी करतायत की मोठी करतायत त्याच्यावरनं संघर्ष अवलंबून राहील. संघर्ष मात्र चालू राहील असं पुन्हा एकदा तुम्ही गर्जना करताय. संघर्ष तत्वाकरता कायम राहणार, अगदी कोणी असलं तरी राहणार म्हणजे राहणार. बरं, कवितेच्या लाईन्स तुम्हाला सुचतात कशा हे देखील? माझी आई होती, बरं, वारली आता. माझी आई होती. आई इकडं भयंकर अशा पद्धतीची जुनी गाणी, कविता, म्हणी ह्या माझ्या आईकडे खूप तोंडात असायच्या. बहुतेक तो आईचा गुण माझ्याकडे आलेला आहे असं पण मला सुचतं वाटतं. तुम्हाला असं लगेच? सहज सुचतं तिथल्या तिथे, आणि पुन्हा नंतर काय असं आठवण बिटून काय होत नाही, पण तिथल्या ते अगदी इमिजिएट सुचतं, तिथल्या तिथे सुचतं, बोलतो. आजच्या पक्षावर तुम्हाला कसं वाटतं? तुमच्या पक्षावर आणि आत्ताची परिस्थिती पाहता काय 2 वाक्य लक्षात येतात? पक्षाला भवितव्य आहे, परंतु ते भवितव्य घडवायचं की नाही हे आम्हा नेते मंडळीलाच ठरवावं लागेल, पक्ष प्रमुखांना ठरवायला लागेल. नपेक्षा आपोआप काही गोष्टी घडतील आणि आम्ही त्याची संधी किंवा त्याचा फायदा उठवू असं म्हटलं तर मला वाटत नाही की आपोआप काही नजीकच्या काळामध्ये काही चांगलं घडेल किंवा जे आमच्या बाजूचं घडेल असं मला काही दिसत नाही. त्यामुळे ते घडवावं लागेल, परिस्थिती बदलावी लागेल. परिस्थिती बदलण्याकरता म्हणून तिथं संघर्ष तर करावाच लागेल, पण काही नियोजन करावं लागेल, काही गोष्टी खर्ची टाकाव्या लागतील. नपेक्षा आहे असंच. ऑपरेशन टायगर तिकडे विचार केला जातोय. शिंदे बैठका घेत आहेत दिल्लीमध्ये. तुमचे खासदार फोडणार म्हणून सांगतायत त्यांची माणसं. काही कुजबूज चाललेली आहे राजकारणामध्ये. कसं पाहता याकडे? हे मी देखील ऐकलं. शिंदे दिल्लीत जाऊन बसले होते त्यावेळेला थोडीशी आम्ही लोकांनी म्हणजे मी कोणाची नाही टिंगल-टवळ करत, परंतु असा एक चर्चा झाली होती, सुरू होती की तिथे जाऊन बसलेत अमुक तमुक. पण नंतर जी बातमी आली ते तिथं आमच्याच मुळावर घाव घालायला ते बसलेले होते असं बातमी आली. म्हणजे आमच्याच खासदारांना ते संपर्क करायचा प्रयत्न करत होते. खासदारांचा संपर्क झाला की नाही झाला मला माहित नाही. कोण काय गडबड करतोय की नाही करतोय हेही मला माहित नाही, कारण मी त्या कुठल्याच प्रक्रियेत नाही आणि अशा पद्धतीनं बोलणं हे माझा अधिकार पण नाही. पण मी एकनाथराव शिंदेना मात्र तुमच्या माध्यमातून सांगेन, पक्ष फोडलात तुम्ही, मुख्यमंत्री झालात, तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं हे मला चांगलं माहिती आहे. तुम्हीच नवनवीन काल्पनिक घोषणा केल्यात, लाडक्या बहिणीपासून सगळ्या, पुन्हा सत्ता आली, तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं नाही, तुम्हाला मुख्यमंत्री केलं गेलं नाही. एकनाथरावांना मी एवढंच सांगेन की चढ चढून ज्या स्पीडनी माणूस जातो त्यांनी योग्य वेळेला जर थांबला नाही तर पलीकडच्या बाजूला उतार असतो. हा निसर्गाचा नियम मी तुम्हाला सांगितला. इकडून चढ चढून स्पीडनी गेलं, पुढे त्या स्पीडनी जर तुम्ही जात गेलात राहिलात तर पलीकडच्या बाजूला उतार आहे, याचं एकनाथरावांनी भान ठेवावं. तुम्ही कोणावर विश्वास ठेवून हे सगळं करताय? एकंदरीत हा सगळा इतिहास तपासून बघा. एक काळ ज्या 28 पक्षांचं सरकार होतं, आज किती पक्ष कोणाच्या बरोबर आहेत, जे बरोबर होते त्यांची आज अवस्था काय आहे, एवढं एकनाथराव शिंदेना समजत नसेल असं वाटत नाही मला, परंतु भावनेला आवर घालावा त्यांनी. मला असं वाटतं तुम्ही कायमच तुमच्या मार्मिक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहातच. मोकळे ढाकळे तुम्ही बोलता, स्पष्ट बोलता. उद्या काय होईल याची तमा तुम्ही बाळगत नाहीत. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टींमुळे राजकारणात देखील आपल्याला अनेक चढ-उतार आपल्या स्वभावामुळे देखील पाहायला मिळालेले आहेत. मात्र तुम्ही आपला स्वभाव धर्म काही सोडलेला नाहीये. तुम्ही स्पष्ट वक्ते आहात,
होईला होय नाहीला नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत तुमची कारकीर्द ही घौडदौड चालू ठेवलेली अशीच चालू ठेवा. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात. खरं तर अधिवेशन चालू आहे आणि अशा काळात देखील आपण इथे येऊन आपल्याला वेळ दिलेला आहे त्यांनी, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. असाच तुम्ही जनतेचा आवाज हा उठवत राहा, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत राहा. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. 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 एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.